यानंतरची बातमी नांदेडमधली आहे। नांदेडमध्ये रस्त्यांवरील धुळीमुळे शेतीचं मोठं नुकसान होतंय। नांदेड पूर्णा परभणी राज्य महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे। रस्त्यावरच्या वाहनधारकांना सुद्धा या धुळीमुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। रस्त्यालगत असलेल्या शेतीचं सुद्धा या धुळीमुळे मोठं नुकसान होतंय। गेल्या 3 वर्षांपासून या महामार्गाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। नांदेड पूर्णा परभणी जाणारा हा राज्य महामार्ग आहे। या महामार्गाचं काम तब्बल 3 ते 4 वर्षापासून रखडत पडलेलं आहे आणि त्याचमुळं या रस्त्यावरची जी धूळ आहे ती धूळ बाजूच्या शेतामध्ये जाते आणि त्या शेतीचं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय। या संदर्भात आपण आपल्यासोबत शेतकरी आहेत, काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। काका मला सांगा, किती वर्षापासून हा रस्ता रखडत पडलाय आणि नेमकं याच्यामुळे तुम्हाला काय त्रास होतोय? 6 वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे आणि कोणी उठलं की सुटलं हे बंद करायले गुत्तेदार। आज 3 वर्ष झाले पुलाचे काम अर्धवट करू सोडून दिलेले। आजूबाजूच्या पिकावर ह्या रस्त्याची धूळ बसून त्या पिकाला जो काय उत्पन्न व्हायचे किंवा त्याला काही माल लागायचा तो लागतच नाहीये 3-4 वर्षापासून। पण आम्हाला लक्षात, सगळ्या सर्वांना शेतकऱ्यांना लक्षातच येत नाही की या रस्त्याचं का राजकीय दृष्टिकोनातून काम बंद पडाले का पैसा नाही म्हणून बंद पडाल। शेतामध्ये भाजीपाला होता, केळी वाजता धुळ्यानं जे त्याचं घाण टाटले होते याच्यामुळे जे कमी जास्त व्हाले आणि त्याच्यापेक्षा जास्त या खड्यानं जाण्या येण्यामध्ये कंबरगा कोणाचंच राहणं झाले 50 वर्षाच्या पुढच्याच। हे महत्वाचं आहे सर। फोरवे करण्याच्या नादामध्ये हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे लोकप्रतिनिधी यांच्याकडून। माझं मत आहे फोरवे करा, परंतु मंजूर झालेला पूर्ण पहिला रस्ता करा आणि फोरवे करा। कशासाठी तुम्ही आज 10 वर्ष आम्ही काय भोगत आहोत हे आम्हाला माहित आहे। अनेक लोकांचे फ्रॅक्चर झाले, अनेक लोक मृत्यू पावले। आज शेतकऱ्याचे फुलाची शेती आताच पाहून आलो आपण, फुल उगवत नाही, त्याच्यावर एवढी धूळ चढलेली आहे, हळदीवर एवढा धूळ पडलेली आहे। जो काम मंजूर आहे ते काम जर आता केलं तर लगतच्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि दुसरी गोष्टमुळे या मागच्या 7-8 वर्षापासून येणाऱ्या लोकांना जी वाहतुकीचा त्रास होत आहे ती वाहतुकीचा त्रास होणार नाही। त्यामुळे जे मंजूर आहे ते काम ताबडतोब करा ही मागणी या भागातील शेतकऱ्यांची आणि नागरिकांची आहे। अद्याप या कामाला गती आलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतंय। तर या रस्त्यावरनं ये जा करणाऱ्यांची सुद्धा मोठी तारांबळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा रस्ता कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।